राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र वेळेत न दाखल केल्यामुळे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांना अपात्र करण्यात आलं होतं. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीनं राज्य पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या संदर्भात सरकारकडे पाठपुरावा केला होता. अनेक लोकप्रतिनिधींनी सुद्धा शासनाकडे ही मागणी केली होती. विशेषतः विधान परिषदेमध्ये आमदार श्रीकांतजी भारतीय, त्याचप्रमाणे विधानसभेमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी हा निर्णय सरकारनं बदलावा आणि यांना अपात्र करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली होती. सरपंच परिषदेच्या वतीने शासनाला अनेक निवेदने देण्यात आली होती आणि शासनाने या संदर्भात योग्य असा निर्णय घेऊन जे छोट्या छोट्या जाती वर्गातील लोकांना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली असते ती संधी पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली आणि सरकारच्या वतीनं आज मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन 1 वर्षाची मुदतवाढ या सर्व सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना मिळालेले आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि ग्रामविकासाचं एक रांगडं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडं ग्रामविकास खातं आलेलं आहे ते आमचे जयकुमाररावजी गोरे साहेब यांचं मी महाराष्ट्रातल्या तमाम सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या वतीनं आणि सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीनं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपण एक चांगला निर्णय घेऊन पुन्हा या गावगाड्यातील काम करणाऱ्या सरपंचांना, उपसरपंचांना आपण न्याय दिलेला आहे. धन्यवाद.